हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. साधिका अनुराधाताई कोटीबास्कर यांनी प्रश्न विचारले आहेत. श्रीकृष्ण या नावाचा अर्थ काय? श्रीकृष्ण आणि राधा यांचा संबंध नेमका काय होता? साधिका अनुराधाताई, आपण 2 प्रश्न विचारले आहेत. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला बाळकृष्ण लीलायोग आणि स्त्रीयोग भाग 1 यामध्ये मिळेल. आत्ता आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. हे उत्तर आपण 2 भागात बघूया. भाग 1, श्रीकृष्ण याचा अर्थ. श्रीकृष्ण याचा शब्दार्थ. श्रीकृष्ण या नावाची शब्दफोड अगदी साधी, सरळ आणि सोपी. श्री प्लस कृष्ण अशी आहे. याचा शब्दार्थ मोठा छान आहे, मोठा गोड आणि मिठास आहे, समजावून घेण्यासारखा आहे. श्री म्हणजे परिपूर्ण, पवित्र, परिपूर्ण शुद्ध, परिपूर्ण निर्लेप. श्री हे अक्षर आहे, ते स्वतःला काहीही चिकटवून घेत नाही. ते सदा जसे आहे तसेच असते. त्यावर काही परिणाम होत नाही. त्याला विभक्ती, प्रत्यय वगैरे व्याकरणाचे संसर्ग होत नाही. इतर अक्षरांची किंवा शब्दांची मदत न घेता श्रीला स्वतःचा स्वतंत्र असा अर्थ आहे. श्रीची अ, आ, ई सारख्या मुळाक्षरात गणना केली जात नाही. तसेच श्री क, का, की अशा 12 कडीतही सामावलेली नाही. श्री स्वतंत्र स्वयंभू आहे. अक्षर असल्यामुळे श्री परमात्म्याचे वाचक आहे. ते परमात्म्याचे नाव आहे. कारण परमात्मा अक्षर म्हणजे क्षर न होणारा, परिणामरहित, कालातीत, सर्वांच्या अतीत असलेला, सदा असणारा आहे. याचा अर्थ श्री सदा असणारे आहे. ते परमात्म्या इतकेच शाश्वत आहे. ते प्रथमेश ओम सारखेच एकाक्षर असून पवित्र आहे. त्यामुळे परमात्म्याला श्री असे नामाभिमान दिले गेले. पावित्र्यामुळे प्रथम श्री असे लिहून मग मजकूर लिहिला जातो. हिशोबांच्या वहीवर श्री असे सर्वप्रथम लिहिले जाते. कृष्ण याचा अर्थ आहे काळा, अशुभ, अपवित्र, अशुद्ध, विकारी. त्यामुळे चंद्रकलांच्या कालावधीला शुक्ल पक्ष आणि त्याविरुद्ध कृष्ण पक्ष असे म्हटले जाते. अमावस्येनंतर चंद्राची कला प्रतिदिनी 1 वाढत वाढत जाते आणि 15वड्यामध्ये चंद्र पूर्ण झाला की पौर्णिमा होते. पौर्णिमा शुभ मानली जाते, कारण या काळात चंद्रकला वर्धित होत जातात. या 15वड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. पौर्णिमेनंतर चंद्रकला 1 कमी कमी होत जाते आणि 15वड्याने चंद्र पूर्णपणे दिसेनासा होतो. अमावस्या होते. अमावस्या अशुभ मानली जाते, कारण त्या काळात चंद्राची कला कमी कमी होत जाते. या 15वड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. श्री आणि कृष्ण या 2 शब्दांचा संधी करून श्रीकृष्ण असा शब्द झाला आहे. याचा शब्दार्थ आहे काळा असूनही तेजपुंज असणारा, तेजोवलय असणारा, सभोवती आभू असलेला, तेज निर्माण करणारा. श्रीकृष्ण म्हणजे अशुभामधून शुभ करणारा, अपवित्र्यामधून पावित्र्य निर्माण करणारा, अशुद्धामधून शुद्ध घडविणारा, विकारांमधून निर्विकार निर्माण करणारा. श्रीकृष्णाचा जन्म कृष्ण पक्षात अष्टमीला मध्यरात्री म्हणजे आत्ताच्या भाषेत रात्री 12 वाजता झाला आहे. ही वेळ शून्य आहे. आदला दिवस संपलेला आहे आणि अजून पुढचा दिवस सुरू झालेला नाही. अशी ही महाशुभ, महापवित्र संधिकालाची सुवेळ आहे. हा पूर्ण वर्तमान काळ आहे. अध्यात्मात वर्तमान काळाला फार फार महत्त्व आहे. अध्यात्मात भूतकाळाचे उसासे टाकायचे नसतात आणि भविष्यकाळाचे वेध घ्यायचे नसतात. नेहमी वर्तमान काळात जीवन जगायचे असते. त्यात आणखी विलक्षण म्हणजे त्याचा रंग सावळा आहे. सावळा रंग महाआकर्षक, मनमोहक, चित्तचोर असतो.
गोरी कातडी नेहमी सूर्यस्नान करून सावळी होण्यासाठी खटपट करत असते. त्यातच हे बालक जन्मताच महातेजस्वी आणि बलदंड होते. त्याला पाहताच उचलून घ्यावे असे सर्वांनाच वाटत असे. सर्व जगतात नववर्षाला रात्री 12 वाजता शून्य वेळी दिवे मालवून काळोख करून नवीन वर्षाची सुरुवात करायची पद्धत आहे. मागील वर्ष संपले, काळोखात संपन्न झाले. आता नवीन वर्षाला सुरुवात करूया. या काळोखातून उद्याचा प्रकाश दैदिप्यमान करूया. त्यामागे अध्यात्म आहे. नवजीवनाचा गर्भ काळोखातच सृजन करतो. मातेच्या उदरी काळोखात सृजन होते. सृजन काळोखातच केले जाते. स्त्री डोळे मिटून सृजनाचा स्वीकार करते. जमिनीत काळोखात वृक्षाच्या बीजाला अंकुर फुटतो. कृष्ण पक्षातील मध्यरात्री काळोखात शून्यकाळी अशा सुमुहूर्तावर जन्म झालेला बालक निश्चितच निराळा, आगळा, वेगळा आहे. यात कोणी कसली शंका घेण्याचे कारण नाही. अशा महाशुभलक्षणी बालकाचे नाव कृष्ण पक्षाचेच श्रीकृष्ण असेच ठेवणे उचित होते. वृष्णी कुलोत्पन्नाचे कृ. श्रीकृष्ण याचा आणखी एक शब्दार्थ पाहू. कृ म्हणजे विशेष कर्म करणे. वसुदेव वृष्णी कुळातील होता. वृष्णी कुळातील बालकाने जन्मताच कृ म्हणजे अद्भुत कृती केली. नवजात बालक न रडता हसत हसत कारागृहात जन्माला आले. जन्मताच नवजात अर्भक कारागृहातून दुष्टाच्या कडेकोट पहाऱ्यामधून सही सलामत बाहेर येऊन आपल्या पूर्वनियोजित इच्छित स्थळी निघून गेले. अशा प्रकारे कृ आणि वृष्णी यामधील क्षणी या दोन शब्दांमधून वृ ऐवजी कृ घालून कृष्णी असे स्त्रीवाचक नावाचे पुरुषवाचक कृष्ण आणि कृष्ण जन्मापूर्वी झालेल्या आकाशवाणीप्रमाणे कंसाला ठार मारण्याचे पवित्र कर्म करण्यासाठी जन्म म्हणून त्यामागे श्री असे श्रीकृष्ण नाव ठेवले. श्रीकृष्ण म्हणजे मांगल्यात रूपांतर. योगाधिराज पातंजलींनी कैवल्यपाद येथे 7व्या सूत्रात अकृष्ण असा शब्द वापरला आहे. सूत्र आहे कर्म अशुक्ल अकृष्णम योगिनः त्रिविध इतरेषाम. भावार्थ कर्मे अशुक्ल अशुभ, अकृष्ण शुभ किंवा अशुल्क अकृष्ण अशुभ शुभ अशी 3 प्रकारची असतात. योगाधिराज पातंजलींच्या योगसूत्राचे निरूपण करताना मी अकृष्ण यासंबंधी अगदी ओझरता उल्लेख केलेला होता. येथे अकृष्ण याचा अर्थ कृष्ण म्हणजे अशुभ ते म्हणजे नाही असे करणे म्हणजे अशुभ. याविरुद्ध शुभ असा अभिप्रेत आहे. अशुभाचे अस्तित्व पुसून नष्ट करणे म्हणजे अकृष्ण म्हणजे शुभ असा नकारात्मकामधून सकारात्मक अर्थ घेतला आहे. श्रीकृष्णाला नकारात्मकमधून सकारात्मक जीवनघडी घालायची आहे. योगसूत्राचा दाखला देताना योगाधिराज पातंजलीच्या शब्दाचा अर्थ बदलण्याचा, दुरुस्त करण्याचा वगैरे विचार नाही. योगाधिराज पातंजली पूर्ण वैज्ञानिक होते. एक शब्द अचूक वापरण्यात ते महानिपुण होते. त्यांच्या शब्दात बदल किंवा दुरुस्ती करणे म्हणजे आकाशाला भोक पडले असून त्याला ठिगळ लावून ते दुरुस्त करण्याचा महामूर्खपणा आहे. या सूत्रातील शब्दावरून आपल्याला श्रीकृष्ण याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. आणखी एक भयमुक्त असा शब्द पाहूया. भयापासून 2 प्रकारे सुटका करून घेता येते. 1. संरक्षणाची सिद्धता करणे. 2. भय निर्माण करणारी कारणे नष्ट करणे. परंतु भयमुक्त याचा अर्थ भयापासून संरक्षणाची सिद्धता करून निर्भय होणे अपेक्षित नाही.
कारण या संरक्षण सिद्धतेच्या पेक्षा जास्त प्रभावी भय निर्माण झाले तर निर्भयपणा निष्प्रभ होतो. तसेच भयमुक्त म्हणजे भय निर्माण करणारी कारणे नष्ट करून अभय होऊन भयमुक्त होणे नाही. कारण नित्य नवीन कारणे निर्माण होऊ शकतात आणि भय निर्माण होते. या दोन्ही यंत्रणा कुचकामी ठरतात. तर भयमुक्त होण्यासाठी निर्भय अभय या पलीकडे जाणे अपेक्षित आहे. तरच भयमुक्ता अवस्था प्राप्त होते. अकृष्ण भयमुक्त या किंवा अशा शब्दार्थावरून आपल्याला श्रीकृष्ण याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण कृत्यापासून संरक्षण करणे नाही किंवा कृष्ण कृत्य निर्माण करणारी कारणे नष्ट करणे नाही. कृष्ण म्हणजे अशुभ अपवित्र अशुद्ध विकारी यांचे, श्री म्हणजे परिपूर्ण शुभ परिपूर्ण पवित्र परिपूर्ण शुद्ध परिपूर्ण निर्लेप यामध्ये रूपांतर करणे असा आहे. अशुभ अशुद्ध रोकायची नाहीत किंवा नष्टही करायची नाहीत, तर ती श्री करायची. त्यांचे शुभात पावित्र्यात रूपांतर करायचे म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे मुक्ती. श्रीकृष्ण कोणत्याही आपत्कालापासून फक्त संरक्षण देऊ आणि करू इच्छित नाही. तसेच श्रीकृष्ण केवळ आपत्कालाची कारणे नष्ट करू इच्छित नाही. श्रीकृष्ण या पलीकडे नेऊन मुक्त करू इच्छितो, तो शून्यातून पूर्णत्व देऊ इच्छितो. यामागे आध्यात्मिक कारण आहे. विश्वाचा कारभार द्वंद्वावर आधारित आहे. येथे शुभ असेपर्यंत अशुभ, पावित्र्य असेपर्यंत अपावित्र्य, शुद्ध असेपर्यंत अशुद्ध, निर्विकार असेपर्यंत विकारी असणारच आहेत. येथे फक्त शुभ, फक्त पावित्र्य, फक्त शुद्ध, फक्त निर्विकारी, फक्त सकारात्मक असणे अशक्य आहे. यास्तव कृष्णकृत्यांना संरक्षण देऊन किंवा त्यांची कारणे नष्ट करून ते पुरे होणार नाही. कारण ती तात्पुरती व्यवस्था असेल. यावर त्यांचे रूपांतर करून त्यांच्या आतीत जाणे एवढाच एकमेव शाश्वत उपाय आहे. श्रीकृष्ण शुभ अशुभ, पवित्र अपवित्र, शुद्ध अशुद्ध, विकार निर्विकार या द्वंद्वाच्या पलीकडे पार अद्वैतात नेऊन त्यापासून सदा मुक्त करू इच्छितो. यास्तव तो अपप्रवृत्तींचे प्रवृत्तीत रूपांतर करू इच्छितो. म्हणून कृष्ण या शब्दामागे पवित्र अशा अर्थी श्री अक्षर लावलेले आहे आणि श्रीकृष्ण नाव धारण केले आहे. श्रीकृष्ण म्हणजे मुक्ती देणारा. श्रीकृष्ण म्हणजे अयोगिक आचरणाचे योगिक आचरणात रूपांतर करून त्या पलीकडे मुक्त करणारा असा आहे. हरिओम.